एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आहे 26 ऑगस्ट आणि आज निफ्टीमध्ये माझा व्ह्यू जरा बुलिश आहे. आता 9:46 झाले आणि 15 मिनिटला जर बघाल तर काल बघा मार्केटने चेंज ऑफ कॅरेक्टर बनून, म्हणजे हे बघा इथे चेंज ऑफ कॅरेक्टर बनून याचा ब्रेकआउट केला, केवढा स्ट्रॉंग मुवमेंट दिला होता आणि आज त्या लेवलचा मार्केट ब्रेकआउट करताना आपल्याला दिसते. तर आता ही जी रेजिस्टन्स लेवल होती हिचा पण ब्रेकआउट झालेला आहे 15 मिनिटच्या टाइम फ्रेमला आणि खाली व्हॉल्यूम बघणार, व्हॉल्यूम पण स्ट्रॉंग बिल्ड होताना दिसतंय. तर मी आज निफ्टी 200 मध्ये एक LIC हाऊसिंग फायनान्स हा स्टॉक मी सिलेक्ट केला. म्हणजे मॅन्युअली मी स्टॉक सिलेक्शन करत असतो एक नेक्स्ट नेक्स्ट करून. तर इथे बघा असा पॅटर्न बनलेला आहे माझ्या. मी जे वॉच करतो ना, माझं जे अनालिसिस आहे ना, हे बघा हा मार्केटचा रेजिस्टन्स होता आणि आज 26 ऑगस्ट मार्केट आलं, एक पुलबॅक घेतला, आता ब्रेकआउट करतं. आता मी एक्झॅक्ट इथे एंट्री घेतली, हे 1:2 टार्गेट आहे. नेक्स्ट रेजिस्टन्स हा आहे आपला. पण ठीक आहे, आता बघू आपण काय होतंय. तर मी एंट्री तर घेऊन टाकली आणि मी दुसरा पण एक अलर्ट लावला होता. हे बघा खाली तुम्ही अलर्ट आले कॅनरा बँकमध्ये. कॅनरा बँकचा पण मी हा व्ह्यू आहे माझा. कॅनरा बँकमध्ये पण एक एंट्री बनवू शकते. तर आपण रिस्क मॅनेजमेंट कॅनरा बँकमध्ये 500 ची रिस्क घेतो आपण पर स्टॉक आणि 0.75 रुपीजचा एल याच्यामध्ये, म्हणजे 666 क्वांटिटी येऊ शकते याच्यामध्ये. पण मला कॅन्डल याच्यावर क्लोजिंग पाहिजे. इथे रिजेक्शन मिळतंय, 2-3 वेळा रिजेक्शन मिळालं म्हणून याच्यामध्ये कन्फर्मेशन नाही. अजून एकदा अलर्ट लावतो मी 130.80. इथे रिजेक्शन मिळतं आणि हे जर बघणार तुम्ही कोणता होता आपला स्टॉक, LIC हाऊसिंग फायनान्स. LIC हाऊसिंग मध्ये मी एंट्री घेऊन टाकली कारण की इथे स्ट्रॉंग मोमेंटम आला होता. हे बघा तुम्ही, व्हॉल्यूम एकदम स्ट्रॉंग बनला होता. त्याच्यामुळे मी काय केलं, इथे 500ची 6 रुपयाचा एल आहे आणि 12 रुपयाचं टार्गेट आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, 523ला एंट्री घेऊन टाकली इथे आणि 517चा हा एल जो आहे तो पण 517चा एल मी लावून दिलाय. हे बघा तुम्ही, पोझिशन रनिंग चालू आहे आपली. ठीक आहे, आपण बघू आता काय होते. रिस्क मॅनेजमेंट नुसार आपण एंट्री तर घेतलेली आहे आणि आज निफ्टीमध्ये पण पॅटर्न बघा तुम्ही कसं बुलिश बनलेलं आहे. हे बघा असं आलं, हा पुलबॅक, ब्रेकआउट आणि एक्झॅक्ट हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला मार्केटनी स्ट्रॉंग कॅन्डलने. आणि इथं व्हॉल्यूम पण बघा तुम्ही, व्हॉल्यूम पण बनताना आपल्याला दिसते. तर व्ह्यू तर आजचा बुलिश आहे, पण बघू काय होतंय. मी एंट्री तर घेऊन टाकली आहे याच्यामध्ये. आता वॉच करू शकता तुम्ही, वॉच करा आता. मी एकदा टार्गेट माझं फिक्स करून घेतो रेजिस्टन्सला. हे बघा तुम्ही, ही इम्पॉर्टंट लेवल आहे कारण की हे बघा इथे जो सपोर्ट घेतला होता त्याचा इथे रेजिस्टन्स बनला होता आणि एक्झॅक्ट इथले सपोर्ट जेव्हा हा एक पॅटर्न बनला होता, हा ब्रेक केला आणि एवढा मोठा मुवमेंट आला. आता परत इथे असं बनतंय आणि एवढा मोठा मोमेंटम इथे होऊ शकतो, असं माझा ॲनालिसिस आहे. तर ठीक आहे, आपण ॲनालिसिसने आपला ट्रेड घेतलाय, पण काय होतं आपण बघू आता. एल तर लावून दिलेलं आहे, EMA पण आहे वरती आणि एक मिनिट. हे बघा 6 रुपयाचं एल, 12 रुपयाचं टार्गेट. मी एल लावलाय, मी टार्गेट पण 535 लावून देते असं मला वाटते. 535. हे बघा मी टार्गेट पण लावून दिलंय आणि एल पण लावून दिलंय. आता तुम्ही वॉच करू शकता काय होतंय काय नाही.
हे बघू शकता तुम्ही, स्टॉप लॉस आपला आहे ना, ही जी कॅन्डल आहे ते एवढी मोठी वीक मानली, ते आपण स्टॉप लॉस हिट झालंय. हे बघा तुम्ही, आपली 500ची रिस्क होती, पण त्याच्यामध्येच आपण स्ट्रेल केला होता थोडासा, पण स्टॉप लॉस हिट झालाय. आणि तुम्ही बघू शकता 9:40 ला आपण ट्रेड घेतला होता. एक मिनिट, हे बघा 9:44 ला आपण ट्रेड घेतला होता. आता ऑलमोस्ट 12:25 आले. म्हणजे एवढे, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो 2 तास 50, म्हणजे 3 तासच्या आसपास आपण ट्रेडमध्ये थांबलो. पण मोमेंटम डायरेक्ट झिरो आहे, झिरो. LIC हाऊसिंग फायनान्समध्ये मोमेंटम झिरो आहे. आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे आज, आणि मी डे क्लोज करतोय आता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.